तर सिव्हिल कोड संदर्भामध्ये मोदींचं वक्तव्य अपेक्षित होतं असं मत जेएनयू मधील लॉ अँड गव्हर्नन्सच्या प्राध्यापक डॉक्टर वरदा संभूस यांनी व्यक्त केलेलं आहे। जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयामध्ये लॉ अँड गव्हर्नन्स डिपार्टमेंटला शिकवणाऱ्या प्राध्यापक वरदा संभूस। वरदा मॅडम, तुम्ही काय सांगाल युनिफॉर्म सिव्हिल कोड बद्दल? आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सेक्युलर सिव्हिल कोड असा शब्द वापरलाय, कसं पाहता याकडे? ते म्हणाले की इतर कायदे सध्या कम्युनल आहेत। आता आपले कायदे हे धर्माधिष्ठित असल्यामुळे आणि प्रत्येक धर्माच्या प्रथा परंपरांनुसार ते कायदे बनलेले असल्यामुळे कुठेतरी ते कम्युनल आहेत का, आणि त्याला रिप्लेस करून खऱ्या अर्थी सेक्युलर म्हणजे जिथे सर्व नागरिकांना समान कायदा लागू होईल, त्या निमित्ताने सर्व नागरिकांसाठी समान अधिकार तयार होतील, अशा पद्धतीचा एक कॉमन सिव्हिल कोड, एक युनिफॉर्म सिव्हिल कोड आणला गेला पाहिजे, अशा पद्धतीचं वक्तव्य आणि त्याचं इंटरप्रिटेशन मला वाटतं। हिंदू धर्माचे म्हणून एक कॅरेक्टर अनेक कायद्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं, तर त्या अनुषंगाने वगैरे अनेक प्रश्न उपस्थित केले जातात आणि त्यावेळी धर्म वैयक्तिक बाब आहे, त्यात कायद्याचा हस्तक्षेप नको असंही म्हटलं जातं। त्याकडे कसं पाहता तुम्ही एक कायद्याच्या प्राध्यापक म्हणून? बहुपत्नीत्वाला विरोध करताना किंवा त्या विरोधात जेव्हा कायदे झाले किंवा हिंदू पर्सनल लॉमध्ये जेव्हा त्याचा समावेश झाला, त्यावेळेला काय विचार केला गेला होता, तर स्त्रियांसाठी प्रामुख्याने बहुपत्नीत्वाची जी प्रथा आहे ही अतिशय जुलुमकारी आहे किंवा त्यातनं स्त्रियांच्या अधिकारांचं हनन होत आहे, आणि म्हणून बहुपत्नीत्व रद्द करावं आणि मग एकपत्नी रामाचा आदर्श या पद्धतीने ते पुढे आणलं गेलं। परत एकदा तिथे सुद्धा धर्माचा आधार घेतला गेला, म्हणजे आपण जे म्हणतो की धर्म ही खासगी बाब, तर आता रामायणाचे दाखले देत आपण काहीतरी सामाजिक विषयांवर व्यक्त होतो आहोत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।